माजी राज्यमंत्री आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू चक्काजाम आंदोलनात सामील। बच्चू कडू यांनी चंद्रपूर नागपूर महामार्गावरील खांबाडा येथे मांडला ठिय्या। माजी राज्यमंत्री आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू स्वतः चक्काजाम आंदोलनात सामील झाले आहे। बच्चू कडू यांनी चंद्रपूर नागपूर महामार्गावरील खांबाडा येथे ठिय्या मांडला। प्रचंड उकाडा आणि उन्हात आंदोलकांचा 1.5 तासांपासून चंद्रपूर नागपूर महामार्गावर ठिय्या सुरू आहे। आंदोलनामुळे चंद्रपूर नागपूर महामार्गावरची वाहतूक 1.5 तासापासून पूर्णपणे ठप्प आहे। बच्चू कडू यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय। कडू यांच्या मते विदर्भात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट असून धान, सोयाबीन आणि कापूस पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे आणि जे पीक हाती आलंय त्याला देखील भाव नाही। पालकमंत्री उईके अजून कोणाच्याही नुकसानग्रस्त शेतात गेलेले नाही। मुख्यमंत्र्यांनी अजून आढावा बैठक देखील घेतलेली नाही। त्यामुळे जोपर्यंत कर्जमाफी आणि हमीभाव मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात असेच आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला। हे इथल्या शेतकऱ्यांना चक्काजाम केलेला आहे। विदर्भात अतिशय वाईट अवस्था आहे। धान उत्पादक शेतकरी मेला, सोयाबीन, कापूस काही हाती येणार नाही आणि आलेला मालाला सुद्धा भाव नाही आहे। पालकमंत्री उईके आहे ते आलेच नाही, अजून कोणाच्या शेतकऱ्याच्या धुऱ्यावर घेतलं नाही, साध्या बैठकीने आहे। तो कलेक्टरला 20 दिवस अगोदर निवेदन दिलं, त्यानं काल उत्तर दिलं। तुम्ही फक्त काय रेतीच्या गाडीवर लक्ष ठेवता का? इथं शेतकरी रोज मरता आहे। आज अर्ध्यापेक्षा कमी उत्पादन घटलेलं आहे। एकतर आम्ही पाहतोय आजार, प्रचंड रोग सोयाबीनवर आलेला आहे। बियाणं चुकीच्या पद्धतीने दिल्या गेले। मुख्यमंत्री विदर्भातला आहे, इथून 100 किलोमीटरवर मुख्यमंत्र्याचं घर आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा यावर साधा आढावा घेत नाही, बोलत नाही। कर्जमुक्ती आणि हमी भाव जेपर्यंत तुम्ही घोषणा करत नाही तसे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात रोज एका जिल्ह्यात 2-2 आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही। त्याची सुरुवात आम्ही पाहतोय कालपासून यवतमाळला झालंय, नंतर आता आम्ही पाहतोय चंद्रपूरला आणि 28 ऑक्टोबरला पूर्ण महाराष्ट्रभर जिथं जागा भेटन तिथं चक्काजाम करू आम्ही। 28 ऑक्टोबरला कर्जमुक्तीची घोषणा करा। तुम्ही सांगितलं होतं ना सोयाबीनला 6,000 देणार म्हणून, आणि आता 5,328 खरेदी केंद्र सुरू करत नाही आहे। तुम्ही कधी करणार आहे खरेदी केंद्र सुरू? आलेल्या सोयाबीनला किमान भाव तरी भेटणार आहे का? जसं तेलंगणा हेक्टरी 5,000 सोयाबीनला देतं, एकरी देतं 5,000, तुम्ही काय देणार आहे? लुटलं जास्त, आणि जे लूट आहे ती लूट वापसी आमची केली पाहिजे, कर्जमुक्ती केली पाहिजे। आणि हमी भाव दिला नाही तर आम्ही पाहतोय आम्ही सळो का पळो करून टाकू। आंदोलन आता कुठपर्यंत चालेल? पाहू आता, आमची मर्जी किती दिवस वेळ चालवायची ती।